महादेव सुद्धा या पृथ्वीवर जेव्हा त्यांच्या ह्या मूर्ती इथे सगळीकडे दिसतायत, तेव्हा ते त्यांचे चर्मचक्षु बंद करतात आणि त्या दिव्य चक्षुद्वारे या संपूर्ण जगतावरती ते नजर ठेवून आहेत. आपण तर सामान्य जीव आहोत. म्हणजे आपण नियमित ध्यान करणं गरजेचं आहे. तर असं हे नियमित ध्यान किती मिनिट केलं पाहिजे हे थोडक्यात बघूया. तर प्रत्येकाने आपापल्या वयाच्या इतकी मिनिटं ध्यान करायला पाहिजे. परंतु त्यात पण एक सुवर्ण मध्य असा काढलेला आहे की आपण आपल्या रोज नित्य नियमित 40 मिनिटं तरी ध्यान करावं. है ना? मग ह्या ध्यानातून आपल्याला काय काय मिळतं, आपल्या शरीराला, मनाला त्याचा काय उपयोग होतो हे आपण थोडक्यात बघणार आहोत. तर ज्याप्रमाणे प्रत्येक सजीवाला किंवा प्रत्येक मानवाला हे शरीर चालवण्यासाठी, हे शरीर बलवान ठेवण्यासाठी अन्नाची गरज आहे, है की नाही? हे शरीर सुदृढ ठेवण्यासाठी, तसंच आत्म्याचं भोजन ध्यान आहे. त्याला जर ते योग्य प्रमाणात नित्य नियमित मिळत गेलं तर आत्मउन्नती नक्की होणार आहे. म्हणजे ध्यान नियमित करायला पाहिजे, है की नाही? हा पहिला मुद्दा आहे, म्हणजे की ध्यान प्रत्येकाने नियमित करायलाच पाहिजे. तर अध्यात्म म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेऊन आपण ध्यानाकडे हळूहळू वळूयात. अध्यात्म म्हणजे आधी आत्म्याला आधी जाणून घ्यायचं. म्हणजे कसं की मी कोण आहे, या पृथ्वीवर माझं नक्की काय कार्य आहे. म्हणजे हल्ली लाईफ पर्पज किंवा हे काय काय खूप आपल्याला त्याचा उहापोह झाल्यासारखं वाटतंय. खूप सगळीकडे पेव फुटलेत आणि लोक बरेच त्याच्यावरती चर्चा करत आहेत, परंतु ते अगदी सत्य आहे. तर भौतिक जीवनातील या सुखवस्तू आयुष्य मिळवण्यासाठी मनुष्य जी काही धडपड करतो, त्याचबरोबर त्याने स्वतःला ओळखण्याची सुद्धा गरज आहे आणि ते अतिशय महत्वाचं आहे. तर अशा या स्वतःला ओळखतानाच आपलं लाईफ पर्पज आपल्याला समजतं, जगण्याचं महत्व समजतं आणि मग ध्यान करण्यासाठी काय जी धारणा लागते ती हळूहळू आपली तयार होते. आवाज क्लिअर आहे माझा का मध्ये ब्रेक होतोय? थोडं असं मला वाटतंय की नाही, क्लिअर आहे, मला क्लिअर. क्लिअर आहे ना? हो, हो. मला कधीतरी डबल आवाज येतोय. हा, कदाचित मधनं थोडं डिस्टन्स जेव्हा जेव्हा मागे जातंय तेव्हा हा तेव्हा तो रिपीट होतोय. हा अदरवाईज व्यवस्थित आहे. थोडंसं हा. हा येस आपण थोडा मध्ये व्हिडिओ मध्ये बंद करू म्हणजे लोकांना क्लिअर ऐकायला येईल. तर आपल्या ह्या आयुष्यामध्ये आपलं ध्यानाचं महत्वाचं स्थान आहे. आपल्या ह्या जीवनामध्ये आपल्याला अनेक संतांनी त्यांच्या अभ्यासातून आपल्याला हे सांगितलेलंच आहे. आत्म्याचा जो प्रवास आहे तो 84 दशलक्ष योनीतून होतो, हे आपणा सर्वांना माहीतच आहे. या अनेक जन्मातून, संस्कारातून, कर्मांतून, तसंच मन, बुद्धी, वाचा, मोह, मायेतून आत्म्यावर जे जे अनेक संस्कार किंवा त्याचे असे काय म्हणतात आपण त्याला पापुद्रे किंवा मुलामे चढवले जातात. अनेक जन्मातून आपण ते सगळे एक कर्म म्हणून, एक संस्कार म्हणून आपल्या बरोबर घेऊन येतो. तर जीव ह्या भौतिक जगतातील मोहमायेमध्ये हे सगळं विसरून गेलेलो असतो. परंतु ध्यानातून आपल्याला काय काय साध्य होतं, जसं आत्मिक उन्नती सुद्धा आपल्याला मिळते, त्याचबरोबर या भौतिक जीवनामध्ये आपण जेव्हा आहोत, तर हे शरीर धारण केलेलं आहे, तिथे आपल्याला मनःशांती आवश्यक आहे. ती या ध्यानातून मिळते. सकारात्मकता मिळते आहे. शारीरिक स्वास्थ्य मिळते आहे. प्रत्येक काम करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे, म्हणजे असं आपण म्हणूया की बौद्धिकता चांगली होते हे आपण विद्यार्थ्यांसाठी मी वापरते, कारण की एकाग्र चित्त झाल्याने त्यांची स्मरणशक्ती वाढायला सुरुवात होते. तर अशा अंगाने ध्यान हे अनंत असे फायदे मिळवून देणार आहे. तर ध्यान म्हणजे नक्की काय आहे, कसं करावं, कधी करावं, त्याचे काय नियम आहेत, आपण ते थोडक्यामध्ये बघूया. आता धारणेपासून आपल्याला अंतरंगाचा प्रवास सुरू करायला लागतो. आधी आपल्याला धारणाच असायला लागते, की म्हणजे कसं, की नक्की कुठे जायचंय? हे जर निश्चित झालं, की मग प्रवास सोपा होतो. तसंच आहे. मग ध्यान म्हणजे काय? तर चिंतन करणे, चित्त एकवटणे. यात शरीर, मन, बुद्धी यांचा विसर पडून अस्तित्वाची जाणीव होते. म्हणजे आपण कोण आहोत? जे आपण सुरुवातीला म्हटलं, की मी कोण आहे?
हे जर मला शोधायचंय, तर मला सर्वप्रथम माझा एखादा हुद्दा असेल, माझं नाव असेल, मी कशी दिसते आहे किंवा माझी बुद्ध्यांक काय आहे, हे सगळं विसरून हळू मला त्या आत्मस्थितीमध्ये जागरूकता निर्माण करावी लागते. तेव्हा मला मी कोण आहे हे पटकन सापडतं. परंतु त्याला नियमित प्रॅक्टिस मात्र करावी लागते. म्हणजे नित्य ध्यान करणं गरजेचं आहे. आपल्या सूक्ष्म मनात सतत विचारांची गर्दी आहे. एक आपलं हे जे सूक्ष्म जे आपलं मन आहे, आता भौतिकात आपण वावरतो आहोत, विचार करतो आहोत, ते आपलं मन आहे आणि एक सबकॉन्शियस माइंड आहे, जे आपलं अंतर्मन आहे. तर ह्या आंतरिक मनामध्ये आणि ह्या आपल्या भौतिक अशा विचारांच्या मनामध्ये काय-काय गंमत-जंमत चाललेली असते, त्यानुसार ते सगळं आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये विचार कसे स्टोअर होतात, एखादं जे आपल्या हातून घडणारं कर्म असतं, त्यातले मेन पॉइंट कसे तिथे स्टोअर होतात आणि त्यानुसार आपल्या कर्माचा पूर्ण सिद्धांत मांडला जातो. तर हे जे काही आहेत कर्म, हे आपल्याला जसं आता मगाशी कविता म्हणाली, की आपला 10वी पर्यंतचा प्रवास आहे. तर आपल्याला पुढच्या जन्मामध्ये 11वी पासून प्रवास करायचा आहे. तसंच आहे. इथे हे जे काही कर्म आपण क्रिएट केलेले आहेत ह्या जन्मात, याचा लेखाजोखा परत आपल्याला पुढच्या जन्मामध्ये सुद्धा करायचा आहे. तर तिथे परत असं आपल्याला म्हणता येईल, की जेव्हा आपण ध्यान करतो आणि ह्या श्वास आणि उच्छ्वासातून जी प्राण ऊर्जा आपल्या शरीरामध्ये घेतो, त्याचबरोबर ही जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ना, ती सुद्धा आपल्या शरीरामध्ये प्रवाहित व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या शरीराशी कनेक्ट होते, तेव्हा हे सगळे बदल घडायला लागतात. म्हणजे त्याआधी थोडं, थोडं असं काय म्हणतात, की नेट प्रॅक्टिस अगदी जबरदस्त असायला लागते. बैठक तुमची चांगली असायला पाहिजे आणि धारणा असली पाहिजे, की येस मला हे मिळवायचंय, मला तिथे पोहोचायचंय. यातून अनेक असे बरेच फायदे आहेत. आता ध्यानातून सर्वप्रथम जी मनःशांती मिळते, त्यातून आपल्याला आनंद मिळतो. म्हणजे जसं म्हटलंय, की ध्यानातून आनंदमय असं सगळं आपलं आयुष्य होतं. शांत झोप लागायला लागते. सतत येणाऱ्या विचारांनी जो काही मनस्ताप होतोय, तो कमी होतो. रागावर नियंत्रण येतं. सकारात्मकता वाढल्याने प्रत्येक काम नेमल्याप्रमाणे घडू लागतं. त्यात दुसरा थॉट येत नाही. म्हणजे मन ऊर्जावान होतं, सक्षम होतं. आता शारीरिक फायदे जे काही आजारपण आपल्याला येतात, तर ते कसे येतात? जे अगदी बेसिक ह्याचे बघूयात आपण सध्या. जे रक्तदाब आहे, मधुमेह आहे, निद्रानाश आहे, अँक्झायटी आहे, डिप्रेशन आहे, भीती आहे, न्यूनगंड आहे, अशा अनेक गोष्टींवरती सर्वात प्रथम 4-6 महिन्यामध्ये तुमचे ते थोडे-थोडे डोस कमी होतात. जर तुम्ही त्याच्यासाठी औषध घेत असाल तर. आणि मग हे डोस कमी झाल्यानंतर हळू ही औषधं सुद्धा बंद होऊन आपण रोगमुक्त होऊ शकतो. तर असे हे ध्यानाचे बरेच फायदे आहेत. आता या ध्यानाचे बरेचसे प्रकार आहेत. जे ध्यान मी शिकलेले आहे, ते जवळ-जवळ 150 प्रकारचे ध्यान आहेत. आता त्या वेगवेगळ्या गोष्टींमधून म्हणजे वेगवेगळ्या साधनेतून आलेले आहेत. काही क्रियायोगाचे ध्यान आहे. फार वर्षापूर्वी मी एकदा रेकी हीलिंग असं म्हणजे एक 8 दिवसाचं असं सेशन होतं आमच्या एका नातलगांकडे. त्याला खरं बरेच वर्ष झाले म्हणजे 20 एक वर्षापूर्वीची गोष्ट सांगते मी. मे बी तिथे काहीतरी असं मला खरंच जाणवलं, की जेव्हा ती रेकी हीलिंगचा जेव्हा मी तिथे ते 8 दिवस जात होते त्यांच्याकडे आणि त्यांनी फक्त आजूबाजूच्या लोकांना कोणतरी बॉम्बेच्या एक मॅडम त्यांच्याकडे यायच्या. मला हे खूप रिसेंटली आता आठवायला लागलं. कारण की जेव्हा या ध्यानातून खूप लोकांची हीलिंग प्रोसेस व्हायला सुरुवात झाली. तेव्हा मला असं वाटायला लागलं, की असं मी हीलिंगसाठी काय स्पेशल शिकले का? पण ते काही शिकल्याचं मला काही असं आठवत नव्हतं. पण जेव्हा मी माझ्या काही अ, मोठे जे ज्यांना आपण गुरु म्हणतो आता, की ते गुरूंच्या गादीवर आहेत किंवा तिथून मार्गदर्शन करत आहेत. तर त्यांनी पण हे थोडक्यात सांगितलं होतं, की ऑटोमॅटिकली अशा काही सिद्धी आपल्याकडे येत जातात आणि मग तिथून तुम्ही ते म्हणजे जसं रेकी, मी सपोज पुण्यात आहे, तुम्ही नाशिकमध्ये आहात. तर इथून मला ते हीलिंग पाठवताय. हे बेसिक आता सगळ्यांना माहिती आहे खरं तर. पण अशा प्रकारच्या गोष्टी घडायला लागल्या. नाडीशास्त्र मी शिकले आहे. क्रियायोगाची एक थोडक्यात असं त्या
ज्या गुरुमाईंचा आता फकिरियत सिनेमा आलेला, तर त्या गुरुमाईंच्या मार्फतच मी थोडं क्रियायोगाचं शिकले आणि त्यानंतर माझे एक साऊथचे एक मास्टर होते. तर त्यांनी काही क्रियायोगाचे सेशन ऑनलाईन घेतले होते. तर जेव्हा मी जे काही कोर्स केले किंवा जे शिबिरं मी करत होते, राहून शिबिर करायचं, की 8-8, 10-10 दिवस तिथे राहायचं आणि तिथे जे तुमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली जाईल, ती करायची. प्रॅक्टिस अशी असायची, की सकाळी 6:00ला एकदा सेशन सुरू झालं, की रात्री 9:00लाच संपणार. म्हणजे इतकं ते असं म्हणजे काय म्हणतात अगदी मिलिटरीसारखं सगळं ट्रेनिंग आपल्याकडनं खूप जास्त प्रमाणामध्ये करून घ्यायचे आणि त्याचा खरोखर फायदा झाला. आता थोडक्यात आपण ध्यानाचे काय-काय प्रकार आहेत ते बघूयात. म्हणजे काही नावं तुम्ही ऐकलेली असतील, की एक ग्रुप मेडिटेशन ज्याला सामूहिक ध्यान म्हणतो. हे मेडिटेशन खूप पॉवरफुल होतं. कारण ॲट अ टाईम इतक्या लोकांची ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा एवढा मोठा स्रोत तिथे येतो. आणि हा अनुभव आम्ही आता माझ्या ग्रुपमधले इथे बरीच लोकं आहेत, आज जॉइन झालेली. त्यांनी हा अनुभव घेतलाय, की ग्रुपमध्ये एकत्र तुम्ही बसता तेव्हा ध्यानाचा अनुभव काहीतरी वेगळाच येतो. त्याला सामूहिक ध्यान म्हणूयात आपण. निसर्गात जाऊन केलेलं ध्यान किंवा इथे बसून तुम्ही तो निसर्गाचा फील घेता. असं निसर्ग ध्यान आहे. आनापानसती ध्यान आहे. हा पाली भाषेतला शब्द आहे. गौतम बुद्धांनी तो खूप प्रचलित केलेला आहे. परंतु अतिशय सोप्पं, साधं श्वासावर कंट्रोल, नियंत्रण करणारं असं हे ध्यान आहे. पण खूप जास्त पॉवरफुल. याने खूप सगळ्या गोष्टींचं निवारण होतं. योग निद्रा ध्यान आहे. सप्तचक्र ध्यान आहे. अमावास्या ध्यान आहे. पौर्णिमा ध्यान आहे. कर्मांचं प्रक्षालन करणारं ध्यान आहे. आपल्या मागील जन्मात किंवा ह्या जन्मात आपल्याकडून अनावधानाने काही कर्म घडली आहेत. आता ही माफी अगदी त्या माणसाजवळ जाऊन आपल्याला मागणं बऱ्याचदा शक्य होत नाही. परंतु आपण त्या ध्यानाद्वारे त्या आत्म्यांना इन्व्हाईट करून आपण ते क्षमा याचना, प्रक्षालन अशा प्रकारचं ते ध्यान घेतो आणि ह्या ध्यानाचे अनुभव लोकांचे असे आहेत, की बऱ्याचदा ती जी काही रुसलेली व्यक्ती असेल किंवा जिथे काही झालं असेल, ती व्यक्ती एक महिनाभरात वगैरे काहीतरी कॉल येतो किंवा काहीतरी भेटूयात, खूप दिवस झाले किंवा ते सोडून दिलं जातं. आणि हा ऑटोमॅटिकली आपण आपल्याला हे करायचंच आहे ना. इथे सुद्धा आपण कर्मांचं जेव्हा प्रक्षालन करू, तेव्हा आपण पुढच्या जन्मामध्ये अजून एक मोठं गठोडं आपल्याबरोबर नेणार नाही आहोत. त्यासाठी इथेच क्षमा याचना मागून हाच जन्म आत्ता जो आपल्याला मिळालाय, तो आपण चांगला सत्कर्मी लावायचा आहे. पिरॅमिड ध्यान आहे. पिरॅमिड कॅप येतात. काही एक ठराविक डायमेन्शन असतात त्याचे. त्या डायमेन्शनच्या कॅप हल्ली बाजारात सुद्धा त्या कॅप मिळतात. तुम्ही Googleवर सर्च केलं तरी पिरॅमिड कॅप ऑनलाईन मागवू शकतात. ती कॅप घातल्याने आता माझ्याकडे पण इथे एक गोल्डन कॅप आहे. ही माझ्या गुरूंनी मला गिफ्ट केलेली आहे. तर ही कॅप घालून तुम्ही ध्यान करू शकता. तर ह्या कॅपचं वैशिष्ट्य असं आहे, की यातून 3 गुणा जास्त ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवाहित व्हायला सुरुवात आणि आपण बघितलं आहे म्हणजे गिझा पिरॅमिडचं वगैरे जर का काही वाचनात आलं असेल, तर त्याची बरीच अशी माहिती आहे किंवा पिरॅमिड शास्त्र असं आहे, की एखादं फळ जर तुम्ही त्या पिरॅमिडच्या कॅप खाली ठेवलं 3 दिवस, तरी ते चांगलं 3 नाही बऱ्याच दिवसाचं काही त्यांचं आहे. असं असे बरेच व्हिडिओ तुम्हाला सापडतील. नंतर मी पूर्वजन्मांच्या म्हणजे जे आपले अॅन्सेस्टर आहेत, ह्यांच्यावरती सुद्धा ध्यान घेते. आता बऱ्याचदा काय होतं, की जेव्हा आपले पूर्वज काहीतरी इच्छा ठेवून गेलेले किंवा असं झालंय, की आपल्यात आणि त्यांच्यामध्ये काही वाद आहेत किंवा आपल्या आई-वडिलांचे त्यांच्या एल्डर्स बरोबर काही वाद आहेत. तर हे जे काही असे इश्यू आहेत, ते आपल्याकडे आपसुकच येत जातात आणि मग त्याचे आपण काही म्हणतो ना आपण त्याचे बॅड इफेक्ट आपण भोगत असतो. म्हणजे दुसऱ्या-तिसऱ्या पिढीमध्ये सुद्धा ते भोगायला लागतं. तर असं आपण त्या दिव्य आत्म्यांना बोलवून त्यांच्यावरती सुद्धा काही प्रोसेस केली जाते. आणि ह्या ध्यानातून सपोज आपल्या अ, एक डी पद्धतीचं ध्यान आहे, की आपल्या फॅमिलीमध्ये उदाहरणार्थ शुगर आहे. आपल्या आजीला, पणजीला मधुमेहाचा आजार होता. तर आपण असं म्हणतो ना, की ते कसं त्या पिढी-पिढीमध्ये येत राहतं पुढे-पुढे. तर तिथेच त्या डी-एन-एवरती काम केलं जातं, की जेणेकरून जर आता आपल्यापर्यंत आलं असेलच चुकून-माकून, तर ते सुद्धा हील होतं आणि इथून पुढच्या पिढीला ते जाणार नाही. आपले डी आपण बदलू शकतो. पण हे सगळे ॲडव्हान्स लेव्हलचे, खूप मोठ्या लेव्हलचे असे ध्यान आहेत. तर अशा अनेक अनेक प्रकारचे मी ध्यान शिकले आहे. ज्याच्यामध्ये जे नाडीशास्त्र शिकले, त्याच्यात
पण म्हणजे सूर्यनाडी, चंद्रनाडी ती केव्हा आणि कशी ऍक्टिव्हेट करायची. त्यानंतर परत सुषुम्ना नाडीवरती तुम्ही कसं काम करायचं, जे पुढे तुम्हाला समाधी अवस्थेकडे घेऊन जातं. तर असे हे सगळे ॲडव्हान्स लेव्हलचे ध्यान आहेत. हे मी असे सहसा असे लगेच घेत नाही इकडे. म्हणजे कुठेही गेले किंवा माझ्या क्लासमध्ये वगैरे मी सध्या घेते काय. नंतर क्रियायोगातले जे ध्यान आहेत ते पूर्णपणे आपल्या श्वासावर, बऱ्याच श्वासांच्या तिथे क्रिया शिकवल्या जातात आणि त्याच्यावरती ते ध्यान केले जातात. ज्याच्यातून तुमची कुंडलिनी शक्ती ॲक्टिव्हेट होते आणि त्याही बरोबर बाकी इतर अशा बऱ्याच काही-काही म्हणजे मी गोष्टी शिकलेली आहे आणि त्यानुसार मी तो अभ्यास लोकांकडून करून घेते आहे. आता ध्यान नक्की कोणी करायला पाहिजे? काय त्याचे नियम आहेत? हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊ. तर ध्यान हे कोणत्याही जातीतील व्यक्ती करू शकते. वयाच्या 5व्या वर्षापासून तुम्ही ध्यान करू शकता. म्हणजे 5 वर्षाचं मूल झालं, की घरातील आजी-आजोबा, आई-वडिलांनी त्यांना 2-2, 5-5 मिनिटं बसवावं ध्यानाला. आणि असे काही उपक्रम मी जे आता हे आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टीतले जे काही वर्कशॉप असतात, अशा वर्कशॉपमध्ये सुद्धा मला बोलवतात आणि मग ते छोटे-छोटे मुलांचे वर्कशॉप असतात, त्यांच्यामध्ये मी ध्यान घेते. तर अशा काही पद्धती आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही शारीरिक व्यंग आहे म्हणून ध्यान करायचं नाही, असं अजिबात नाही. कुठलंही व्यंग असू दे, कुठली जात असू दे, स्त्री, पुरुष, तरुण, म्हातारे सगळेच ध्यान करू शकतात. पद्धत कशी आहे? सुखासनात बसा, अर्ध पद्मासनात बसा, पद्मासनात बसा. जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या आसनात. गुडघ्यांचा, कमरेचा, पाठीचा, मानेचा काही इश्यू असेल, तर मग तुम्ही सोफा किंवा चेअरची वापर करू शकता. परंतु त्याचे जे 3 महत्वाचे लॉक आहेत, जे मी शिकवते ते. एक म्हणजे ही हाताची बोटं एकमेकांमध्ये अशी गुंफली गेली पाहिजे. पायाचा क्रॉस आहे. पाय सोडून जमिनीवर असे पाय सोडलेल्या अवस्थेत बसणार असाल खुर्चीवर किंवा सोफ्यावर, तर दोन्ही पावलं घोट्याजवळ क्रॉस केलेली असली पाहिजे आणि चष्मा काढून डोळे बंद पाहिजे. हे 3 लॉक खूप महत्वाचे. आपल्या हातातून 10% ऊर्जा आपण सतत वाया घालवतो. आपल्या पायातून 10% ऊर्जा आणि आपल्या डोळ्यातून 80% ऊर्जा वेस्ट करतो. म्हणजे आपण सोशल मीडियावरती किती वेळ राहायचं आणि किती वेळ सतत असं बाह्य जगताकडेच बघायचं, हे आता आपण आपलं ठरवायचं, की आपण ऊर्जा कशी वाया घालवतो. कारण की रोज आपण जर आपली ऊर्जा रोज खर्च होते, ही झोपेत भरून काढते, नो डाउट. परंतु ती तितकी 100% भरली नाही जात. म्हणून एक्स्ट्रा आपल्याला त्याच्यासाठी जसं सप्लिमेंट घ्यायला लागतात. काहीतरी वयानंतर कॅल्शियम घ्या, मल्टीव्हिटॅमिन घ्या किंवा काय. तर तसं हे ध्यान आपल्याला एक पॉवर बँक सारखं काम करतं. आहे ना? म्हणजे जी ऊर्जा आपल्याकडून जाणार आहे, तर ती आपल्याला स्टोअर राहायला मदत होते. मग जेव्हा ही ऊर्जा आपल्याकडे आहे, ह्या ऊर्जेच्या आधारावरच हे शरीर चालू आहे ना. आपण बोलतो आहोत, अनेक लोकांना भेटतो, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोकं भेटतात आपल्याला. सगळेच सकारात्मकतेतून आलेले असतात पुढे असं नाही. त्यांच्या मागे काही व्यवधानं असतात आणि परंतु मग त्या व्यवधानातून, त्यांच्या ऑऱ्यातून आपल्या ऑऱ्यामध्ये ती निगेटिव्ह ऊर्जा येते. कधीतरी आपल्याला असं वाटतं, की छान कार्यक्रमाला जाऊन आलो, पण घरी आल्यावर फार डोकं दुखायला लागलंय, मळमळल्यासारखं होतंय, काही जाऊच नाही कुठे, आता जेवायची सुद्धा इच्छा नाही आणि आता जरा पडून राहावं. म्हणजे काय झालं? ऊर्जा खर्च झाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये. तिथे जाऊन अशा कुणाशी तरी इंटरॅक्शन झालेलं आहे आपलं, की जे नाही व्हायला पाहिजे होतं. ऊर्जेचं काम एकच आहे, गिव्ह अँड टेक. तिथे काय झालं, तुम्ही जर एखादी सकारात्मक प्रॅक्टिस करत असाल, तर ऊर्जा ऑटोमॅटिकली दिली गेली दुसऱ्याला. एखादी नकारात्मक विचाराची व्यक्ती, ती आपोआप घेतली गेली. तिथे भेदाभेदच नाहीये ऊर्जाकडे. तिला एवढंच माहिती द्यायचं आणि घ्यायचं. म्हणून तिथे खूप तुम्हाला काळजी घ्यायला लागते. मग अशा ठिकाणी ऑरा लॉक करणं आहे. परंतु ते किती करणार? मग त्याच्या जोडीला जर का तुमच्याकडे ध्यान असेल, तर तुम्ही नक्कीच स्वतःला प्रोटेक्ट करू शकता आणि तुम्ही तुमचं शरीर ऊर्जावान ठेवू शकता. इतर वेळेला तुम्ही ध्यान करताना जमिनीवर बसून तुम्हाला शक्य असेल तर जमिनीवर बसावं नक्की. तिथे बसताना चांगलं आसन पाहिजे, मोठं जाड, की जेणेकरून पायाला मुंग्या येणार नाहीत तुमच्या. रूम स्वच्छ असावी. प्रकाश थोडा कमी असला तर चालेल, परंतु हवेशीर रूम पाहिजे. तिथे शांतता असली पाहिजे. सैल कॉटनचे कपडे घालावे. असं रोज ध्यान करायचं, अशा अवस्थेत बसून. बरं, ध्यान करायच्या आधी 1.5 ते 2 तास पोट मात्र रिकामं पाहिजे आणि मग ध्यानाला बसायचं. कारण ऊर्जेला तिचं संक्रमण करायचंय बॉडीमध्ये.
है ना? तर ती ऊर्जा येणार आहे, पण आपल्या शरीरातली जी एक आधी प्राण ऊर्जा आहे, ती शरीरामध्ये अन्नच पचवण्याकडे जर लागलेली असेल, तर ही ऊर्जा आत येऊन सुद्धा काय उपयोग नाही. तिच्यासाठी तशी म्हणलं तर त्यांचं वेलकम करायला काहीच नाही आत. ते भलतीकडेच चाललंय. मग ती येणारी ऊर्जा सुद्धा अन्न पचवण्यासाठीच लागते. जे जर बॉडी रिपेअर करायचंय तिला, आत्म्याला काहीतरी उन्नत स्थितीकडे न्यायचंय. या चर्मचक्षू बंद असताना तुमच्या थर्ड आय साठी काम करायचंय किंवा सप्तचक्रांसाठी काम करायचंय. तर हे काम करायला त्या ऊर्जेला खूप मेहनत लागते. तर अशाच रीतीचं अतिशय महत्वाचं सप्तचक्र ध्यान आहे. ते सप्तचक्र ध्यानाचं आपण थोडक्यात महत्व बघू आणि मग आपण ध्यानाचा आस्वाद घेणार आहोत. सप्तचक्र ध्यान आपल्या शरीरात 7 असे प्रमुख ऊर्जेचे केंद्र आहे. मूलाधार चक्र ते सहस्त्रार चक्रापर्यंत. हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल. या प्रत्येक चक्राच्या जवळ एक महत्वाची ग्रंथी आहे. आणि जेव्हा हे ऊर्जा पॉवरचे सेंटर आहेत, सपोज आपण ऊर्जेचे स्थान केंद्र आहे, इथपर्यंत ऊर्जा नीट पोहोचली नाही, ते ऊर्जाहीन झाले असतील चक्र, तर त्याच्याशी निगडीत जी ग्रंथी आहे, त्या ग्रंथीमध्ये आजार उत्पन्न होतात. इतकं साधं गणित आहे. आता आपण बघूया की सर्वप्रथम मूलाधार चक्र आहे. आपल्या टेलबोन पाशी स्थित असलेलं लाल रंगाचं हे मूलाधार चक्र आहे. त्याचा लम हा बीजमंत्र आहे. हे पृथ्वी तत्वाचं चक्र आहे. इथे स्थित असलेली ग्रंथी आहे ऍड्रिनल ग्लॅन्ड. आता ह्या ग्लॅन्डशी संबंधित काय आजार आहेत ते जर का दिसून आले तर समजायचं की आपल्याला लम बीजमंत्राचा उच्चार करत ध्यान करायचंय. म्हणजे त्या ग्रंथीला आपण ऊर्जा पुरवणार आहोत जिथे ती वीक झालीये. आपल्याला लगेच औषधं वगैरे बंद करायचे नाहीयेत, परंतु हळूहळू त्याच्यावर काम झालं की आपली शरीर आपोआप रिपेअर व्हायला सुरुवात होतं. पुढचं आहे नाभीच्या 4 बोट खाली स्वादिष्ठान चक्र आहे. स्वादिष्ठान चक्राचा बीज मंत्र आहे वम. इथे प्रत्येक याच्यावर अनुस्वार आहे. अग्नी तत्वाचं हे चक्र आहे. पिवळा रंग आहे. इथे स्थित असलेली ग्रंथी आहे प्रोस्टेट ग्लॅन्ड. आता या ग्लॅन्डच्या नावानेच पुरुषांमधले काय आजार आहेत? ओव्हरीजचे आणि युट्रसचे आजार बायकांमध्ये ह्या ग्रंथीत जर बिघाड झाला तर दिसून येतात. म्हणजे जर आपल्या शरीरात हे असे काही आजार असतील तर समजायचं की आपल्या प्रोस्टेट ग्रंथीला काहीतरी आजार आहे आणि आपलं स्वादिष्टान चक्र बिघडलेले, अपचन वगैरे असे बरेच त्याच्यामध्ये खूप मोठी लिस्ट आहे. आपल्याला आता तेवढी मोठी लिस्ट इथे सांगता येणं कठीण आहे. त्याच्याच वर नाभीच्या थोडं वर 3-4 बोट वर असं मणिपूर चक्र आहे. त्याचा बीज मंत्र आहे रम. अग्नी तत्वाचं हे अग्नी तत्वाचं हे चक्र आहे आणि ह्या चक्राचा स्वादिष्ठानाचा केशरी रंग आहे. चुकून मी मगाशी पिवळा बोलले बहुतेक आणि ह्याचा पिवळा रंग आहे. तर ह्या पिवळ्या रंगापाशी परत आहे पॅनक्रिया ग्रंथी. म्हणजे पॅनक्रियाचा कनेक्शन आहे मधुमेहाशी. मग जर आपल्या शरीरामध्ये मधुमेह असेल तर आपल्याला कुठलं बीजमंत्र उच्चारणं गरजेचं आहे? आपलं अग्नी तत्व बिघडलेलं आहे आणि आपल्याला पॅनक्रियावरती काम करायचं आहे, म्हणून मग ह्या चक्राला ऊर्जावान करायचं आहे. हे 7ही चक्रांचं आपण एकत्र सलग पण ध्यान करू शकतो. YouTubeवर वगैरे माझे ते पण ध्यान आहे. त्याच्यावर आपल्या हृदयस्थानी आहे अनाहत चक्र. अनाहत चक्राचा बीजमंत्र आहे यम. वायू तत्वाचं हे चक्र आहे. हिरवा रंग आहे आणि थायमस ग्लँड आहे आपल्या या हृदयाच्या जवळ. मग थायमस ग्लँडने आपल्या शरीरामधले काय काय बॅलन्स बिघडतात ते आपल्या लक्षात आलं किंवा आपल्या हृदयाशी, आपल्या फुफ्फुसांशी जे काही आजार आहेत ते ही ग्लँड नादुरुस्त झाल्यामुळे होणारे आजार आहेत. पुढे कंठस्थानी आहे विशुद्धी चक्र. तर विशुद्धी चक्राचा बीजमंत्र आहे हम. आकाश तत्वाचं हे चक्र आहे. आकाशी रंगाचंच इथे लाईट दिसू शकतो आणि इथे थायरॉइड नावाची ग्रंथी आहे. ज्यांना कुणाला थायरॉइड संदर्भात काही आजार असतील तर म्हणजे विशुद्धी चक्राला आपल्याला ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. या चक्रावरती काम करणं गरजेचं. पुढे आहे आज्ञा चक्र. है ना, आपल्या भूमध्यस्थानी आज्ञा चक्र आहे, जिथे थर्ड आय पण आपण त्याला म्हणू शकतो. याचा बीजमंत्र ओम आहे.
चिदाकाश तत्वाचं हे चक्र आहे. गडद निळा रंग आहे आणि पिनियल ग्लँड आहे. ते पिनियल ग्लँड ऍक्टिव्हेट झाल्यानंतर तुमची पूर्ण इथलं म्हणजे आपले दोन्ही नेत्र, कान, नाक हे सगळं ह्याच्याशी कनेक्ट आहे. तर यांच्या संदर्भात जे जे काही आजार असतील, ते सगळी पिनियल ग्लँडची ऊर्जा डिस्टर्ब झाली म्हणजे आपले डोळे ठीक नाहीयेत. आपल्याला नाकाचा वारंवार कधी नाकात हाड वाढणं आहे, वारंवार सर्दीचा त्रास आहे, कान दुखी आहे, डोकं दुखी आहे. असे सगळे आजार ह्याच्याशी कनेक्ट आहेत. आणि त्याच्यावर आहे आपलं सहस्त्रार चक्र. आपल्या मस्तिष्काचा जो सेंटर पॉइंट आहे, लहान बाळाचं टाळू जिथे असतं तिथे. हे सोहम हा त्याचा बीज मंत्र आहे. आणि इथे दिव्य सर्वोच्च चेतनेचं स्रोत असलेलं हे सहस्त्रार चक्र आहे. व्हायलेट गुलाबी रंगाचा इथे प्रकाश आहे आणि इथली ग्रंथी आहे पिच्युटरी. आता हे जे चक्र आहे ना किंवा सहस्त्रार चक्रावरचं, की हे चक्र अध्यात्मामध्ये खूप असं सुप्त अवस्थेत ठेवलेलं आहे किंवा त्याच्यावरती फार चर्चा केली जात नाही. याचं सुद्धा मला मध्यंतरी खूप छान एक कारण समजलं. ते असं की हे इथे कुठलंही भौतिक तत्व नाही. अतिशय दिव्य अशा सगळ्या तत्वाशी कनेक्ट असलेलं हे चक्र आहे. तर इथे हे चक्र जर सहस्त्रार चक्र जर तुमचं ऍक्टिव्हेट झालं, तर तुम्ही हे सगळं भौतिक जगत सोडून द्याल. किंवा तुम्ही भ्रमिष्ठासारखे इकडे-तिकडे पळायला लागाल. म्हणजे तुम्ही काय करत आहात, हे तुम्ही दिव्यच आहात झालेले. परंतु लोकांच्या दृष्टीने इथे तुम्ही एक एक वेडसर काहीतरी असं झाल्याचं हे दिसून येईल. कारण की ते या जगतामधलं चक्रच नाही. तिथपर्यंत ऊर्जा जाते. परंतु सहस्त्रार चक्राचं सगळं दिसतं म्हणजे इव्हन आता माझ्या क्लासमधले इथे काही आहेत साधक. त्यांना हे अनुभव आहे, की इथे सहस्त्रदल कमल त्यांना दिसू लागतं. व्हायोलेट लाईट दिसायला लागतं. कुंडलिनी शक्ती जेव्हा तुमची जागृत होते मूलाधारापासून सहस्त्रारापर्यंत, तर ती जशी सर्पिणी म्हणून आपल्याला तिथे त्याचं सिम्बॉल दाखवलेलं आहे. 3.5 वेटोळे घातलेली ती मूलाधाराच्या तिथे अधोमुख असलेली अशी ती एक सर्पिणी आहे. आणि हिला ऊर्ध्वमुखी करण्याची ही जी साधन आहे, ही सप्तचक्रांची साधन आहे. हे सुद्धा थोडंसं दिव्य ऍडव्हान्स लेव्हलच्या ध्यानामध्येच येतं. पण तुम्ही थोडी आधी प्रॅक्टिस करत राहिलात, तर नक्कीच त्या ध्यानापर्यंत पोहोचून शरीर पण ऊर्जावान करू शकतं आणि 7ही चक्र ऍक्टिव्हेट करू शकतात. बरेच त्याचे जे फायदे सांगितले, जे ध्यानातले, ते आपल्या सगळ्यांना ते फायदे मिळू शकतात. मला असं वाटतं, की आपण ध्यान करूया. कारण काय होतं, प्रश्न जर विचारले, तर आपली ऊर्जा डिस्टर्ब होईल. आता ज्या ऊर्जेच्या स्रोतात आपण आहोत, त्याचा फायदा आपल्याला लगेच घेता आला पाहिजे. तर आपण ध्यान करू एक 10-15 मिनिटाचं आणि मग त्यानंतर जसं ज्याला वाटेल त्यांनी प्रश्न विचारूयात आणि मग आपण पुढच्या ह्याच्याकडे वळूया. तर मला असं एवढंच सांगायचंय, की तत्पूर्वी तुम्ही आता ध्यानाला बसणार आहात. चष्म्याचं आपल्याला काहीच काम नाही. सगळ्यांनी आपले चष्मे काढून ठेवण्याआधी एकदा फक्त बघून घ्या, की दोन्ही हाताची बोटं अशी गुंफून आपल्या मांडीवर ठेवायचे. सुखासनात बसा. खुर्ची किंवा सोफ्यावर बसले असाल, तर पावलं खाली क्रॉस करून जमिनीवरती ठेवा. जमिनीवर बसले असाल, तर छान सुखासन, पद्मासन बसा. पाठीचा जो कणा आहे, तो आणि मान एका सरळ रेषेत आली पाहिजे. असं पोक वगैरे काढून बसायचं नाही. पण तो सैल बसायचंय. येस. सुखासनात बसायचंय. आपण ध्यानाचं प्रात्यक्षिक बघणार आहोत, की नक्की काय घडतं आपल्या शरीरात. ऊर्जा येते म्हणजे नक्की कशी येते. दोन्ही हाताची बोटं आपण एकमेकात गुंफवून आपल्या मांडीवर ठेवलेली आहे. सुखासनात बसलेलो आहोत. शरीर सरळ एका रेषेत आहे. डोळे अतिशय अलगद असे बंद केलेले आहेत. अगदी हळूवार बंद. आता बंद डोळ्यांनी आपल्या आतमध्ये आपण बघायचं. आपल्याला आपलं शरीर समजतं. आपल्या तळपायापासून लक्ष द्यायला सुरुवात करायची. आपले तळपाय रिलॅक्स करायचे. मांडी घातली असेल तर थोडी पसरट करा मांडी. सैल करा. जेणेकरून दोन्ही पायांचा एकमेकांवर वजन न येऊन पायाला मुंग्या येणार नाहीत आणि आपलं ध्यान चांगलं होईल. सैल अशी मांडी आहे. पाठीचा कणा, आपली मान एका सरळ रेषेत आहे. दोन्ही खांदे आपले जमिनीच्या दिशेने सैल ड्रॉप करून द्या. सैल सोडा संपूर्ण शरीर. पाठीचा कणा मात्र सरळ आहे.
पावलांपासून हळूहळू वरच्या दिशेला बघत यायचंय आपलं शरीर. दोन्ही पायाची पावलं शिथिल, दोन्ही पायाचे काफ मसल्स शिथिल. रिलॅक्स करा स्वतःला. दोन्ही पायांचे गुडघे, थाईज रिलॅक्स. लोअर बॅक, लोअर स्टमक रिलॅक्स करा. पोट, छाती. आपल्या प्रत्येक श्वासाबरोबर पोटाची आणि आपल्या छातीची लयबद्ध अशी हालचाल सुरू आहे. पाठीच्या कण्याकडे यायचंय. आपल्या टेलबोन पासून हळूहळू वर बघत जायचे, दोन्ही खांद्यांपर्यंत यायचे. पाठीचे सर्व मसल्स रिलॅक्स सोडा, सैल करा. दिवसभराचा आपल्या शरीरावर जो काही ताण आलेला आहे, तो आपण जिथे जिथे श्वासाद्वारे लक्ष देत आहोत, त्या ठिकाणी त्या ठिकाणचा तो ताण निघून जात आहे. आपलं शरीर शांत होत आहे. ध्यानासाठी सज्ज. दोन्ही खांद्यांकडे आल्यावर खांद्यांपासून दोन्ही हातांच्या कोपरांकडे लक्ष द्यायचंय. रिलॅक्स. तिथपासून हळूहळू मनगटांकडे आणि हाताच्या एकमेकात गुंफलेल्या बोटांकडे लक्ष द्यायचे. सैल करा बोट. असंच हळूहळू आपल्या मान गळ्याकडे यायचंय. कुठलीही घाई गडबड करू नका. शांत चित्ताने संपूर्ण शरीराचं निरीक्षण. मान गळा रिलॅक्स. खांदे सैल सोडलेले आहेत. आपली हनवटी, गाल, संपूर्ण जबडा शिथिल. आपली जीभ आतमध्ये सैल सोडा. दात एकमेकांवर घट्ट पकडले असतील तर ते थोडे सैल करा. दोन्ही कान, दोन्ही डोळे, दोन्ही आयब्रोज, आपलं कपाळ रिलॅक्स. कपाळावर जर आठ्या असतील तर त्या शिथिल करून टाका. आपल्या कपाळाचा वरचा भाग, दोनही कानांचा वरचा भाग आणि आपल्या मानेच्या वरचा भाग मिळून संपूर्ण मस्तिष्क रिलॅक्स. रिलॅक्स. संपूर्ण शरीर आपण रिलॅक्स केले. आता आपलं पूर्ण लक्ष आपल्या नासिका रंध्राकडे आणायचंय. अजूनही मनात काही विचार असतील, येत असतील, तर दीर्घ एक मोठा श्वास घ्या आपल्या नाभीपर्यंत. एक मोठा श्वास नाभीपर्यंत खेचून घ्यायचा. होल्ड करा. अतिशय हळू 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 सोडून द्यायचा. पुन्हा एक वार करा. एक दीर्घ असा मोठा श्वास नाभीपर्यंत होल्ड करा. अतिशय हळूहळू रिलीज करा. अजून एक वार एक दीर्घ श्वास आणि उच्छ्वास. आता आपलं संपूर्ण शरीर रिलॅक्स आहे. श्वास उच्छ्वासाच्या क्रियेतून आपलं मन आपण हळूहळू एकाग्र चित्त केलेलं आहे. पूर्ण लक्ष आपल्या नासिका रंध्राकडे आहे. नासिका रंध्रातून आपल्या शरीरात येणारा सहज श्वास बघायचा. आता मुद्दाम श्वास घ्यायचा नाही. प्रत्येक श्वास बघायचा आहे फक्त. कुठवर जातोय शरीरात, कुठे जाऊन थांबतोय,
कसा हळूहळू बाहेर येतोय याचं अवलोकन करा. पूर्ण लक्ष श्वासाकडे आहे. प्रत्येक श्वासाचं साक्षीत्वातून निरीक्षण करायचंय. विचार आल्यास त्याचा पाठलाग करू नका. लक्ष पुन्हा आपल्या श्वासावर केंद्रित करा. पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित असू दे. श्वास हाच आपला खरा गुरु आहे. जसजसे आपण श्वासाशी एकरूप होणार आहोत, दिव्य अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्राण ऊर्जेशी कनेक्ट होऊन आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होणार आहे.
लास्ट 2 मिनिट. आपलं संपूर्ण लक्ष शेवटची 2 मिनिटं आपल्या श्वासावर केंद्रित असू दे. प्रत्येक येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वास उच्छ्वासाकडे एखाद्या पहारेकऱ्याप्रमाणे बघायचंय आपल्याला. लास्ट 1 मिनिट. कृपया आपले डोळे बंद असू दे. लास्ट 30 सेकंड. अतिशय हळूहळू या दिव्य अशा ध्यानातून आपण पुन्हा एक वार आपल्या भौतिक जगताकडे यायचंय. आपल्या ध्यानस्थ शरीराची जाणीव करून घ्या. हातापायाची बोटं हळूवार हलवू शकता. दिव्य अशा या ध्यान प्रक्रियेमध्ये जी ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याबरोबर कार्यरत होती, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेला त्रिवार धन्यवाद द्यायचे आहे. आपले इष्टगुरु, देवी, दैवत यांना साष्टांग नमस्कार. कृतज्ञता भाव असू दे आपल्या मनात सदैव. पृथ्वी मातेला धन्यवाद द्यायचे आहे. पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीला धन्यवाद. मनुष्य जाती, प्राणी जाती, पक्षी जाती, लहान मोठ्या कीटकांना धन्यवाद. कृतज्ञता भाव. पृथ्वीवरील वृक्ष जाती, पर्वत जाती, जे जे पाण्याचे स्रोत आहेत, त्या प्रत्येकाप्रती धन्यवाद. धन्यवाद. आपल्या माता पितांना आपल्या बंद डोळ्यांसमोर बघायचे. साष्टांग नमस्कार करा. या दिव्य अशा माता पितांमुळे आपल्याला हे दिव्य शरीर प्राप्त झाले आहे. खूप सारे धन्यवाद. कृतज्ञता भाव त्यांच्या प्रती. दिव्य अशा या शरीराला जसं आहे तसं स्वीकारायचं आहे. कारण या शरीराच्या माध्यमातून आपण रोजची भौतिक कार्य, आध्यात्मिक कार्य अतिशय सुरळीतपणे पार पाडत आहोत. अशा या दिव्य शरीराच्या भरण पोषणासाठी लागणारं अन्न, धान्य, फळं, भाजी, अग्नी, हवा, दूध, पाणी, सूर्यप्रकाश या प्रत्येकाप्रती धन्यवाद. कृतज्ञता. कृतज्ञता. धन्यवाद भाव आपल्या हृदयस्थानी. चेहऱ्यावर सुंदर असं स्मितहास्य आहे. अतिशय हळूहळू आपल्या दोन्ही हातांची ओंजळ आपल्या दोनही बंद डोळ्यांवर ठेवायची. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूहळू आपल्या ओंजळीकडे बघत आपले डोळे उघडायचे. धन्यवाद. थँक यू सो मच. लव्ह यू ऑल. थँक यू. थँक यू. आपल्याजवळ पाणी असेल तर जरूर प्या. कारण जेव्हा आपण ही ऊर्जेचं संक्रमण करतो, ही जी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येत असते, तर ती ऊर्जा एकसारखी डायल्यूट व्हायला पाहिजे. ऊर्जा पण असं काम करते, जर झटकीने आपण त्यातनं बाहेर आलो किंवा पटपट उभं राहून काहीतरी दुसरं काम करायला लागलो, तर ती कुठेतरी स्टॅग्नंट होऊन पकडते एखादा अवयव. तर असं होऊ नये त्यासाठी थोडंसं पाणी प्यायला पाहिजे. येस. थँक्यू. थँक्यू कविता. थँक्यू सो मच. तारिका, मी तुला आधीच सांगितलं होतं की ध्यानानंतर मी काही बहुतेक बोलू शकणार नाही. आणि हा नेहमीच अनुभव ध्यानानंतर येत असतो. पण एकाच होस्ट म्हणून मी सगळ्यांकडे माहिती देते की कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. येस, नक्की. मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच. खूप छान अनुभव मिळाला.
थँक्यू. तुलाही धन्यवाद. तू मला एक छान पुन्हा अतिशय सुंदर तुझा हा आध्यात्मिक ग्रुप आहे आणि इथे तुझे रोजचे छान छान सेशन चालू असतात. तिथे मला इन्व्हाइट केल्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांना कविताबद्दल खूप सगळं माहिती आहे. मला खरं तर तिचा शाळा सुटल्यानंतर आध्यात्मिक प्रवासच जास्त माहिती आहे. अतिशय उत्तम अशी लेखिका, उत्तम कवयित्री आणि कीर्तनकार. आणि आता अजून त्याला बरेच काही जोडलं गेलेलं आहे. परिक्रमावासी बरंच काही आहे. खरं तर दिव्य आत्म्यालाच नमस्कार आहे माझा खरं तर. थँक्यू. निवेदिताला बहुतेक काही प्रश्न विचारायचा आहे. निवेदिता, तू विचारू शकतेस. मी सगळ्यांना अलाउ ठेवलंय. तू ऑन करून विचारू शकतेस. फक्त प्रश्न विचारण्याने कॅमेरा ऑन करा म्हणजे मला ते दिसतील इथे की कोण बोलतंय माझ्याशी. येस. हॅलो निवेदिता. निवेदिता, आर यू देअर? निवेदिता इथे कोणी दिसत नाही ग पण. आहे निवेदिता वैशंपायन. आहे का? हा, तिने हँड रेस पण केलेला आहे. ओके हा. ठीक आहे. मला इथे स्क्रीनवर दिसत नाही आता. ओके, आणखीन कोणाला काय की बहुतेक तिचा अनम्यूट होत नाहीये, आवाज येत नाहीये माझा म्हणते ती. पण तिला मी ओके. आस्क टू अनम्यूट बटचा पण ऑप्शन पाठवलाय. निवेदिता, तू अनम्यूट करू शकते स्वतःला. निवेदिता. मी तुला रिक्वेस्ट पण सेंड केली आहे, तू ती ऍक्सेप्ट केलीस अनम्यूटची, तर तुला अनम्यूट होता येईल. आणि तसंही सगळ्यांना मी अलाउ ठेवलेलं आहे अनम्यूट स्वतःला करून तुम्ही बोलू शकता. दिसतो ओके. परंतु आणखीन दुसरं कोणाला नाही. ओके, आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? स्वातीताई, तुम्हाला बोलायचंय? तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. येस. छान छान घेतलं ध्यान. मला शंका काही नाहीये. तेच ना, म्हणजे प्रश्नच विचारला पाहिजे असं काही नाही. तुम्हाला कसं वाटलं हे हा, सुद्धा तो तुम्ही सांगू सांगितला शकता. तरी चालेल प्रत्येकाने. की ध्यान आणि ध्यानाबद्दलची जी काही आपण माहिती इथे घेतली, थोडक्यात घेतली, परंतु ते ऐकल्यावरती काय वाटलं किंवा ध्यान करायची इच्छा झाली का? निवेदिताचा प्रश्न आलाय की अनेकदा ध्यानानंतर अश्रू येतात, भरून येतात, तर त्याच्यावर तू काही प्रकाश टाकू शकशील? येस. ही चांगली अवस्था आहे खरं तर एक. कारण तुमचं ध्यानासाठीची जी धारणा आहे, जी आपण मगाशी आपण म्हटलो, की ती चांगली आहे. कुठे जायचं हे निश्चित आहे. त्यामुळे प्रवास सुखकर होतोय आणि त्या सुखकर प्रवासाचा आनंद मिळतोय. म्हणजे तिथे जाण्यासाठी ही प्युरिटी येणंच गरजेचं आहे. जेव्हा मनातून सुद्धा तुमची ती ओढ आहे, असं दिसून येतंय. तुम्ही नित्य ध्यान करत असाल, तर ती साधना चालू ठेवा. खरं चांगली स्थिती आहे. याच्यातून आपोआप आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळत जातात खरं तर. बऱ्याचदा होतं काय, जेव्हा अगदी आता सपोज ध्यान करत असाल, दोन्ही शक्यता सांगूयात आपण, की आध्यात्मिकतेमध्ये सुद्धा एक भावविवश असं होऊन आपण ते सगळं बाहेर येतं. बरोबर आहे. परंतु काही अशा गोष्टी असतात, विचार, ते आपण पकडून ठेवलेलं आहे. असं काही आहे का ते शोधा, की आपण एखादी गोष्ट खूप अशी सप्रेस करून ठेवलेली. तिला कधी बाहेरच येऊ दिलेलं नाही. त्याच्याबद्दल कुठे वाच्यता केलेली नाही.
कसं असतं, हे का करत नाही मनुष्य, तसं समोर तितकं पॉवरचं व्यक्ती तुम्हाला भेटत नाही. कारण की विचारांची देवाणघेवाण झाल्याशिवाय आतल्या काही विचारांचा निचरा सुद्धा होत नाही. तर असं जेव्हा होत नाही, तेव्हा आपण जेव्हा ह्या ऊर्जेशी कनेक्ट होतो, तेव्हा मात्र त्याचा निचरा व्हायला लागतो. तर ही एक चांगली साईन आहे, की तुम्हाला जे कुठे एक्सप्रेस करता नाही आलेलं, ते मे बी इथून निचरा होतंय. ते हीलच होतंय तुम्ही. अगदी तुम्ही हील होत आहात. आणि अ, बोलावं सुद्धा अशाच व्यक्तीच्या समोर किंवा अशाच व्यक्तीशी, की जो तुम्हाला जज करणार नाही. म्हणजे मी हे नेहमी सांगते, की तुम्हाला सांगता आलं पाहिजे त्या व्यक्तीला. म्हणजे हा शब्द इथे वापरू नये, परंतु काही गुन्हा जरी घडला, तरी ते तिथे येऊन तुम्हाला सांगता आलं पाहिजे, की असं-असं झालेलं आहे. तर मी हे नेहमी माझ्या ग्रुपमध्ये पण उदाहरण देते किंवा जेव्हा मी काउन्सिलिंग करत होते मुलांचं, अजूनही करते. तर काय असतं, त्यांना आधी घरातली लोकं हेच सांगतात, "अरे, तू हे काय? तू एवढा मोठा झाला, तुला कळत नाही का तू हे असं करतो, तसं करतो? ही काय आता वागायची पद्धत झाली का? आणि ते काय असं करत बसलाय? तुझ्या आता परीक्षेचे." अरे, ते नाहीये त्याच्यावरचा इलाज. म्हणजे मला हे म्हणायचंय, की समोर तुमच्या अशी काहीतरी व्यक्ती असली पाहिजे, हे निवडा. हे समजून घ्या, की मी खून करून आलेलो आहे. तुला चल मी जेलमध्ये नेऊन टाकते. हा त्याच्यावरचा इलाज नाही. त्याला त्यातून कसं बाहेर काढता येईल, आता करायचं काय? त्याचं त्यातून हीलिंग होणार आहे आणि त्या व्यक्तीला ते रिअलाईज होणार. ना की त्याने अजून त्याच्यावरती गुन्हे करत बसले पाहिजे आणि तो अगदी खड्ड्यात गेला पाहिजे. मग इथून डिप्रेशन आणि सुसाईड संपलं आयुष्य. याला कारण आपण समाजच आहोत. मी तुला एक गंमत म्हणून सांगते, कोणाचा प्रश्न नसेल तर ह्या अनुषंगाने जी आलेली गोष्ट आहे. माझ्याकडे 3-4 वर्ष म्हणजे मी कोरोनाच्या आधीपासून काही असे ॲज अ काउन्सिलर म्हणून काम करत होते. हे मी न शिकलेला पार्ट आहे. परंतु ते कुठून कसं माझ्यापर्यंत येत होतं, कुठून तरी नंबर मिळवून वगैरे. म्हणजे लिटरली ती मुलं इतके वेड्यासारखे डिप्रेशनमध्ये गेलेले आणि नुसते भारतातच नाही, भारताबाहेरचे. आपण बऱ्याच अशा काही लोकांना आपल्या माहितीतली सुद्धा आहेत अशी. इथपर्यंत की बस गिव्ह अप करायचं, लाईफच संपवून टाकायचंय आता मला. काहीही उरलेलं नाहीये. एक भोपाळचा मुलगा होता. माझ्याशी सारखा तो बोलायचा, की "आंटी मला असं होतंय, मॅडम तुम्ही ह्याच्यावर काहीतरी सांगा." आणि सतत त्याच्याबरोबर माझी जी चर्चा चाललेली होती. मग डे बाय डे तो त्याच्यातून हील होत होता. एक क्षणाला त्यांनी मला असं केलं होतं, की त्यांनी व्हिडिओ कॉल केला. पंख्याला इकडे काहीतरी दोरी बांधली आणि तो उभा आहे, की "मॅडम मी आता इकडे लटकणार आहे, संपलं माझं हे सगळं." ही स्थिती माझ्यासाठी कायम लक्षात राहिलेली, कारण मी इतकी घाबरून गेले, की आता लास्ट कॉल त्यांनी मला केलेला आहे. आणि त्यांनी जर हे असं काहीतरी पाऊल उचललं, तर मी आता काय करू शकते? मी इतकी आर्त माझ्या गुरूंना हाक मारली, की तुम्ही आता ह्याला ह्याच्यातनं बाहेर काढायचंय. पुढचं काम मी करतेय. त्याला आता थोडं काहीतरी असं, की बसू देत जागेत. आणि असंच त्याच्याशी मी कॉल चालू ठेवून त्याला बोलून वगैरे त्याच्या ह्याच्यातनं तो खाली येऊन बसला. इतका मोठमोठ्याने लहान मुलासारखा रडला. सगळं झालं त्याचं जवळ-जवळ 6 महिने माझं सगळं हीलिंग, त्याच्याकडनं मेडिटेशन करून घेणं, त्याला वेगवेगळ्या ह्याच्यावरती म्हणजे ती बरीच प्रोसेस आहे. त्याच्यातून जेव्हा आलो, एक असा प्रसंग आला, की मी त्याला म्हटलं, "मला फक्त तुझ्या आईशी एकदा बोलायचंय." आणि मग आईला आम्ही कॉन्फरन्स कॉलवरती घेतलं. त्या माऊलीला तर काहीच माहिती नव्हतं, की लेकरू तिथे काय करतंय. म्हणजे तुम्ही हॉस्टेलवरती मुलगा ठेवला म्हणजे तुमची जबाबदारी संपते का सांगा? किती दुर्दैवी हं, आहे. किती किती म्हणजे मूल हातातनं गेलं असतं. मोठी कंपनी आहे भोपाळमध्ये. दोघं नवरा-बायको इतक्या मोठ्या लेव्हलला काम करतात. ते स्वतःची इंडस्ट्री आहे. पण मूलच नाही राहिलं तर काय करणार आहे तुम्ही त्या पैशाचं? आणि जेव्हा ही सगळी परिस्थिती त्यांनी सांगून हे सगळं आलं, तेव्हा ते दोघं असं म्हणजे हा एक पुढचा भाग झाला, की "मैडम आप बताओ आपके लिए हम क्या लेके आ सकते? कुछ सोने की वस्तू हम आपको गिफ्ट करना चाहते." म्हटलं, "मी असं काही घेत नाही. एक जीव वाचला हेच माझ्यासाठी खूप काही मोठं गिफ्ट आहे" म्हटलं. आणि अशा रीतीने ते वेगवेगळ्या प्रकारचं काउन्सिलिंग ह्याच्यातून मला जे दिसलं, की मुलांमध्ये हे या गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये बळावलेल्या आहेत. कोरोनाच्या काळात असू दे, तुम्ही हॉस्टेलवर राहणारे असू दे, नोकरीच्या ठिकाणी असू दे, खूप अशी रस्सीखेच असते आणि खूप लोकांना खाली खेचणं,
बरेच लोक असतात. पण मग इथे हे मनोधैर्य कसं टिकवून ठेवायचं? ह्याच्यासाठी ध्यान महत्वाचं. जेव्हा ते तुमच्याकडे असेल, तुमच्या आतच तुमची पॉवर आहे आणि तुम्ही ती ओळखलेली आहे. तुम्हाला दुसऱ्या माणसाची गरज नाही भासत. तुम्ही निर्णय घेण्यासाठी सक्षम आहात. तुमची मानसिकता संतुलित आहे. समोर काही प्रसंग आला तर तुम्ही त्याला कसं सामोरं जायचंय, त्याच्याशी कसं डील करायचंय, हे तुमचं तुम्हाला समजू लागतं हळू. आणि अशा रीतीने ते म्हणजे अजूनही काही प्रमाणात चालू आहे. त्याचबरोबर मी गर्भसंस्कार वगैरे सुद्धा करते. सो निवेदिता, असं काहीही वाटलं, असं काही असेल, माझा आता या ग्रुपमध्ये पण नंबर आहे. तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. आणि आपण काय आहे हे मला सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. त्याच्यावर मी माझ्याकडून नक्की काय करू शकते. म्हणजे जर भगवंत भेटीसाठी अश्रू असतील तर बेस्ट आहे. ती धारणा आहे तुमची आणि तुम्हाला त्या प्रवासाला निघाल्याचा आनंद आहे. परंतु जर दुसरं काही असेल, तर त्याचा निचरा ध्यानात होतोय का? तेही चांगलंच आहे. परंतु ते ते जे काही आहे, जर दुसरं काही मनात धरून ठेवलेलं असेल, तर त्याच्यातनं शारीरिक व्याधी येऊ शकतात. मानसिक आजार उत्पन्न होऊ शकतात. नुसते तिथे अश्रू येऊन चालत नाही. त्याचा निचरा व्हायला लागतो. मला असं वाटतं निवेदिता, तुझ्या प्रश्नाचं अगदी डिटेल उत्तर मिळालेलं आहे आणि सारिकाने म्हणजे उदाहरणासहित सांगितलंय. पण गॉड ब्लेस त्या मुलासाठी पण, की त्या हो. मुलाचा जीव वाचला. तुलाही थँक्स त्याच्यासाठी. आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? ऍक्च्युली मला आता खूप बोलावंसं वाटत नाहीये, त्याच्यामुळे मी विचारते की कोणाला अजून काही प्रश्न असतील तर आपण अनम्यूटही करू शकता किंवा मेसेजही करू शकता. कोणी आपला अनुभव पण शेअर करू शकता. हं. खरं तर 15 ते 20 मिनिटाचा अनुभव 15 मिनिटाचा म्हणजे खूप छोटा आहे. हो. पण तरी देखील त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला असं वाटतं, की शांत वाटलं हा, म्हणजे किंवा मला हे घडावं ऍक्च्युली आपल्याबरोबर होस्ट असं. म्हणून मला ही बळजबरी जबाबदारी घ्यावी लागली आता ध्यानानंतर. पण हं. ऍक्च्युली होतं असं की आता नथिंग, म्हणजे आता काही नाही, बोलू नये. काही हरकत नाही. आणि काही प्रश्न नसतील तर आपण इथे थांबूयात. नक्की. आपण काही कुणाला वाटलं तर नक्की मला शेअर करा नंतर. हो, आणि ग्रुपमध्ये अवस्था तुझा नंबर खरंच आहे. त्यानंतर अशी होते, की आपल्याला काही बोलावं वाटत नाही. आपण कुठल्यातरी त्या छान अनुभूतीमध्येच असतो आणि खरं तेच राहणं अपेक्षित आहे. अपेक्षित आहे. ओके. कोणीतरी थँक्यू सो अनम्यूट मच केलं? सारिका. पुन्हा एकदा आपण असं केव्हा ना केव्हा भेटूयात आणि नक्की, याच्या एक पुढची स्टेप आपण घेऊ शकतो, की नक्की. ज्याच्यामध्ये आणखीन दीर्घ अनुभव आपण घेऊ शकतो, किंवा तुझी हं, ध्यानीची लिंक पण तू ग्रुपवरती शेअर करून ठेव, की ज्यायोगे तुला तिथे पण सगळेजण जॉईन करू शकतील आणि त्यांना पण तो अनुभव सातत्याने मिळत राहील. हं. त्याच्यामुळे तू तुझी लिंक पण समूहावरती टाकून ठेवशील नक्की. नक्की, 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 नक्की. तर थांबूयात आपण इथे. सगळ्यांना येस. मनपूर्वक धन्यवाद. आपलं चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा. मी रेकॉर्डिंग चॅनलवरती टाकतेच आहे. आपल्या सगळ्या आप्तांना, ओळखीच्यांना, मित्रमैत्रिणींना पाठवा. ज्यायोगे आपला हा प्रयत्न समूहाला घेऊन जाण्याचा जो आहे तो अजून लोकांपर्यंत पोहोचेल. तसंच आजचंही सेशन बघून अजून काही ज्यांना असे काही प्रॉब्लेम आहेत, शारीरिक म्हणा, मानसिक म्हणा, तर ते ह्या दृष्टीने आपल्या प्रोग्रामकडे वळतील, ह्या रेकॉर्डिंगकडे वळतील. त्याच्यामुळे सगळ्यांना नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपण असे दर शुक्रवारी भेटतच राहूया. नमस्कार सगळ्यांना. थँक यू सो मच कविता. धन्यवाद सगळ्यांना.